धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचं अभ्यंग स्नान, मानाचे लक्ष्मीपूजन, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या सणास आपल्या सहकुटुंब सहपरिवारास व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनेलकडून सोनेरी शुभेच्छा. सोनेरी शुभेच्छा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली गृहपाठ इयत्ता 4 आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4चा परिसर अभ्यास 1 व परिसर अभ्यास 2 याचा गृहपाठ सोडवून घेणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. चला करूया सुरुवात. प्रश्न क्रमांक 1, परिसर अभ्यास 1, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. काही प्राणी पिल्लांना जन्म देतात तर काही अंडी घालतात. मग रिकामी जागा आहे अंडी. फुलपाखरांच्या अळीला सुरवंट म्हणतात. मेंढ्यापासून मिळणारी लोकर घोंगड्या बनवण्यासाठी उपयोगी येते. आंब्याला आलेल्या फुलोऱ्याला मोहर म्हणतात. घेर कमी आणि खूप खोल असणाऱ्या विहिरीला विंधन विहीर म्हणतात. पुढची रिकामी जागा आहे. पाणी उकळल्याने त्यातील सूक्ष्मजीव मरतात व पाणी निर्धोक बनते. पुढची रिकामी जागा आहे. आपल्या देशाची राजधानी दिल्ली ही शरयू नदीच्या तीरावर आहे. भारताला शेती व्यवसाय प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारतातील शेती व्यवसाय प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. रोजच्या कामातून होणारी शरीराची झीज भरून निघण्यासाठी अन्नाची गरज असते. पृथ्वीपासून जसे जसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते. पुढचा प्रश्न, भाकरीच्या गोष्टीचा प्रवास योग्य पद्धतीने मांडा. मग बघा, आपल्याला ते दिले कापणी, मळणी, दळणे, नांगरणी, उफणणी, पेरणी, राखण, खुरपणी. मग सगळ्यात अगोदर नांगरणी करतात, त्याच्यानंतर पेरणी, त्याच्यानंतर खुरपणी, त्याच्यानंतर राखण आणि त्याच्यानंतर कापणी या पद्धतीनं, त्याच्यानंतर मळणी, त्याच्यानंतर उफणणी, त्याच्यानंतर दळणे या पद्धतीनं भाकरीच्या गोष्टीचा प्रवास आहे. पुढचा प्रश्न बघा, सांगा पाहू. ताना पिहिनी पाजा म्हणजे काय? तर बघा, हे इंद्रधनुष्यातील रंग आहेत आणि इंद्रधनुष्यातील रंगातील सुरुवातीचं अक्षर हे आहेत. ता म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा हे इंद्रधनुष्यातील रंगातील पहिले अक्षर आहेत. पुढचा प्रश्न, तक्ता पूर्ण करा. बघा, इथे फळाचं चित्र व फळाचे नाव लिहायचं आहे, कोणत्या ऋतूत असतात तेही लिहायचं आहे. आंबा, इथे लिहिलं आंबा, आंबा उन्हाळ्यामध्ये असतो. हे आहे संत्री, संत्री उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असं बारमाही पीक, बारमाही फळ असे बारमाही असणारं फळ आहे. फणस, फणस हा पावसाळ्यामध्ये येतो. पुढचं बघा, केळी, केळी पण बारमाही असते. सफरचंद बारमाही पीक आहे म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. पुढचं आहे द्राक्ष, द्राक्ष उन्हाळ्यामध्ये येतात. पेरू, पेरू पण बारमाही पीक आहे. अननस, अननस पण बारमाही पीक आहे. या पद्धतीने आपल्याला हा चार्ट पूर्ण करायचा आहे. पुढचा प्रश्न, ज्वलनास ऑक्सिजन गरजेचा असतो. या प्रयोगाची कृती लिहा. मग बघा, इथे कृती लिहिली आपण. एका बशीसारखे खोलगट भांडे घेतले, त्याच्यात पाणी घेतले व त्यात मेणबत्ती पेटवली. मेणबत्ती काचेचा ग्लास उपडा केला. मेणबत्तीवर काचेचा ग्लास उपडा केला. थोड्याच वेळात मेणबत्ती विझते व पाण्याची पातळी वाढते. मग इथे दाखवल्याप्रमाणे पाण्याची पातळी इथे ग्लासपर्यंत आलेली आहे. यावरून ज्वलनास ऑक्सिजन गरजेचा असतो हे आपल्याला समजतं. पुढचा प्रश्न, सांगा पाहू. माणूस चंद्रावर कशातून गेला? मग बघा, इथे या प्रश्नाचं उत्तर आहे माणूस चंद्रावर नासाच्या मोहिमेद्वारे अपोलो 11 चंद्र मॉड्यूल अंतराळ यानात बसून चंद्रावर गेला. पुढचा प्रश्न 2 नावे लिहा. प्रमुख
अन्नपदार्थ गहू, ज्वारी. प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ अंडी, मांस. आंबट फळे चिंच, लिंबू. कडू पदार्थ कारले, कडुलिंब. तिखट पदार्थ मिरची, काळी मिरी. गोड फळे आंबा, पेरू. मसाल्याचे पदार्थ लवंग, दालचिनी. तेलासाठी वापरली जाणारी पिके सूर्यफूल, करडई. समुद्रातून मिळणारे खाद्यपदार्थ मासे, मीठ. लोणच्यात वापरणारी फळे लिंबू, कैरी. या पद्धतीने आपल्याला ह्यांची प्रत्येकी 2-2 नावं लिहायची आहेत. तुम्ही तुमच्या मनाने आणखी वेगळी नावं लिहिली तरीही चालेल. पुढचा प्रश्न, तक्त्यात कपडे धुण्यासाठीच्या नैसर्गिक वस्तू लपल्या आहेत, त्यांची यादी करा. मग बघा इथे हा तक्ता दिलेला आहे आपल्याला. मग याच्यामध्ये बघा हिंगणबेट, सोडा, रिठा आणि चुनखडी. बघा इथे हिंगणबेट, चुनखडी, रिठा आणि सोडा. यावेळेला काय केलं आपण, या पद्धतीनं सर्कल करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, घरगुती उपचार लिहा. सर्दी, तुळस व गुळवेलचा काढा पितो, वाफ घेतो. बघा सर्दी झाली की आपण तुळस आणि गुळवेलचा काढा पितो आणि वाफ घेतो. पुढचा प्रश्न, घसा दुखणे, गरम मिठाच्या पाण्याचा गुळण्या करतो. घसा दुखल्यावर गरम मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करतो. पुढचा, छोटी जखम, जखमेवर हळद लावतो. पुढचा प्रश्न बघा, सांगा पाहू, महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? उत्तर आहे 36. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या इंद्रियांची कार्ये लिहा. पहिला आहे फुफ्फुस. फुफ्फुसाचं कार्य, आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे घेतलेली हवा आंतरेंद्रियांमार्फत शरीराला पुरवणे. दुसरा आहे जठर, अन्नाच्या पचनाचे काम करतात. पुढचा आहे हृदय, शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमधून रक्त खेळते ठेवण्याचे काम हृदय करते. पुढचा आहे मेंदू. मेंदू आपल्या सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम मेंदू करतो. उदाहरणार्थ राग येणे, आनंद होणे, दुःख होणे, भावनांची जाणीव. पुढचा प्रश्न आहे, योग्य रकान्यात शब्द लिहायचे आहेत. बघा इथे आपल्याला कंसामध्ये काही वस्तूंची नावं दिलेत. मग पाण्यात बुडणाऱ्या आणि पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तूंची या पद्धतीने आपल्याला नावं लिहायची आहेत. मग पाण्यात बुडणाऱ्या नाणे, माती, खोडरबल, स्टीलचा चमचा, स्क्रू, कर्कटक, कंगवा. ज्या वस्तू जड असतात त्या पाण्यात बुडतात आणि ज्या वस्तू हलक्या असतात, पाण्यापेक्षा हलक्या असतात, त्या पाण्यावर तरंगतात. जसं की पेन्सिल, झाडांची पाने, फुगा, चेंडू, शेंगांची टरफले, प्लॅस्टिकचा चमचा. पुढचा प्रश्न बघा, सांगा पाहू, स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण? सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न आहे, योग्य शब्द ठेवून अयोग्य शब्द खोडा. फुलपाखरू अंड्यातून कोशातून बाहेर येते. इथे फुलपाखरू कोशातून बाहेर येते योग्य आहे, म्हणून मग अंड्यातूनला काय केले, क्रॉस केले किंवा काट मारले. बेडूक पिल्लाला जन्म देतो का अंडी घालतो? तर बेडूक अंडी घालतो, म्हणून मग पिल्लाला जन्म देतो, काट मारायची. रेशीम किड्यापासून मिळते. मेंढ्यांपासून आपल्याला लोकर मिळते. प्रामुख्याने हिवाळ्यात लोकरी कपडे वापरावेत. पाणीसाठा मर्यादित असल्याने पाणी काटकसरीने वापरावे. पाण्यात मीठ विरघळले की या मिश्रणाला द्रावण म्हणतात. समुद्राचे पाणी चवीला खारट असते. गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने भात पदार्थ खातात. शेतकरी पेरणीसाठी तिफण वापरतात. बघा या पद्धतीने आपल्याला जे चुकीचं आहे त्याला काट मारायचे आणि योग्य शब्द पूर्ण करायचे वाक्य. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. कोणत्या आजारासाठी गरम पाण्याचा वाफारा घेतात? सर्दी या आजारासाठी गरम पाण्याचा वाफारा घेतात. पुढचा प्रश्न, बरगड्यांच्या पिंजऱ्यात असणारे महत्त्वाचे इंद्रिय कोणते? बरगड्यांच्या पिंजऱ्यात हृदय व फुफ्फुसे ही इंद्रिय असतात. जुन्या कपड्यांचा उपयोग कशासाठी होतो? जुन्या कपड्यांचा उपयोग गोधड्या शिवण्यासाठी होतो. जुन्या कपड्यांचा उपयोग गोधड्या शिवण्यासाठी होतो. कोणत्या वायूचे प्रमाण हवेत सर्वाधिक आहे?
नायट्रोजन वायूचे प्रमाण हवेत सर्वाधिक आहेत. पुढचा प्रश्न बघा. आपल्याला मिळणाऱ्या अन्नपदार्थांची खालील प्रकारात यादी करा. समुद्र, समुद्रातून आपल्याला मीठ, मासोळी हे अन्नपदार्थ मिळतात. दुसरं आहे शेतमळे, शेतमळ्यांमधून आपल्याला भाजीपाला, ऊस, भुईमुगाच्या शेंगा. जंगल, जंगलामधून बोरे, करवंदे, जांभळे. प्राणी, प्राण्यांपासून आपल्याला अंडी, मांस, दूध हे अन्नपदार्थ मिळतात. पुढचा प्रश्न. गटात न बसणारा शब्द पुढील जागेत लिहा. करवंद, जांभळे, संत्रे, बोरे. मग याच्यामध्ये संत्रे येईल कारण करवंद, जांभळे, बोरे ही जंगलातून मिळणारी फळं आहेत किंवा उन्हाळ्यामध्ये असतात. लिंबू, चिंच, मोसंबी, मिरची. याच्यामध्ये मिरची कारण लिंबू, चिंच, मोसंबी हे सगळे फळं आहेत आणि हे आंबट असतात. मिरची वेगळं आहे. गहू, तांदूळ, हरभरा, बाजरी. ह्याच्यामध्ये हरभरा हे कडधान्य आहे, बाकी सगळे तृणधान्य आहेत. साप, खार, मासा, सरडा. याच्यामध्ये खार वेगळं येईल कारण साप, मासा, सरडा हे यांच्या अंगावर खवले असतात. कोंबडी, वटवाघूळ, बदक, पोपट. वटवाघूळ कारण कोंबडी, बदक, पोपट हे प्राणी आहेत, हे पक्षी आहेत. तर काय होईल? आकाश सतत ढगांनी आच्छादले असेल तर ऊन पडणार नाही. ऊन नसेल तर वनस्पती स्वतःचे अन्न तयार करू शकणार नाहीत. पक्ष्यांची संख्या खूप कमी झाली. अन्नसाखळी नष्ट होईल. अन्नसाखळीवर विपरीत परिणाम होईल. पुढचा प्रश्न बघा. भर उन्हाळ्यात पाणी पुरवठा 2 दिवसातून एकदा होऊ लागला तर लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागेल. पाणी टंचाई होईल. पुढचा प्रश्न बघा. सूरज फक्त आवडीचेच गोड पदार्थ खातो. त्याच्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व अन्न घटक मिळणार नाहीत. त्याचे पोषण होणार नाही. कापसाचे पीक गोळा करण्याच्या वेळी पाऊस पडला. कापूस ओला होईल, परिणामी शेतकऱ्याचे नुकसान होईल. पुढचा प्रश्न बघा. कोण कोठे राहतात? मधमाशा, पोळी, खार झाडावर, गाय, गोठा, मुंगी, वारूळ, पोपट, ढोली किंवा पिंजरा, उंदीर, बीळ. घोडा, तबेला, वानर झाडावर. विंचू दगडाखाली, घुबड झाडावर. पुढचा प्रश्न आहे उपयोग लिहा. मेंढी, मेंढीपासून आपल्याला लोकर मिळते तसेच दूध व मांस देखील मिळते. दुसरा आहे सूक्ष्मसजीव. सूक्ष्मजीव मातीत असतात. ते कचऱ्याचे विघटन करतात, त्यामुळे माती कसदार होते. तिसरं मांजर. मांजरे घरातील उंदरे खातात, त्यामुळे अन्नधान्याची नासधूस होत नाही. पुढचा आहे धरण. धरणामुळे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते. त्याच्या पुढे आहे सुधारित बियाणे. शेती उत्पादनात वाढ होते, त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला मुबलक अन्नधान्य मिळते. पुढचा प्रश्न बघा. उत्तराचा योग्य पर्याय रंगवा. मकाणे ही वनस्पती कोठे वाढते? गोड्या पाण्यात. ब. फुलपाखराची तिसरी अवस्था कोणती? मग बघा, आधी अंडी असते, मग अळी आणि मग कोश आणि मग प्रौढ. मग तिसरी अवस्था आहे कोश. पुढचा प्रश्न. प्राण्यांच्या अंगांवरील केस कोणत्या ऋतूत दाट होतात? तर हिवाळा. थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी प्राण्यांच्या अंगांवरील केस हिवाळा या ऋतूत दाट होतात. पुढचा प्रश्न. कोणता पदार्थ पाण्यात विरघळतो? तुरटीची पूड. पुढचा प्रश्न आहे. नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे? तर नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. सांगा पाहू. वंदे मातरम चे जनक कोण? बंकिमचंद्र चॅटर्जी. परिसर अभ्यास 2. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? उत्तर. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला. दुसरा प्रश्न. मावळात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात? मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात. तिसरा आहे.
स्वराज्याची प्रतिज्ञा शिवरायाने कोणत्या साली घेतली? उत्तर आहे स्वराज्याची प्रतिज्ञा शिवरायांनी 1645 साली घेतली. त्याच्या पुढचा प्रश्न, शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा कोणी तयार केली? उत्तर, शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा शहाजी राजांनी तयार केली. चक्रधर स्वामींच्या आठवणी कोणत्या ग्रंथात आहेत? उत्तर आहे चक्रधर स्वामींच्या आठवणी लीळाचरित्र या ग्रंथात लिहिल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी कोठे घेतली किंवा कोठे आहे? बघा, उत्तर आहे ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी आळंदी येथे घेतली. तोरणा किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर आहे? उत्तर, तोरणा किल्ल्यावर भवानी देवीचे मंदिर आहे. प्रचंडगड या नावाने कोणता किल्ला ओळखला जातो? प्रचंडगड या नावाने तोरणा किल्ला ओळखला जातो. जोड्या जुळवा. बघा, या पद्धतीने आपल्याला अ गट आणि ब गट दिलेत. इथे आपल्याला या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत. सईबाई निंबाळकर फलटण, जिजाबाई सिंदखेड, शहाजीराजे वेरूळ, दौलतराव मोरे जावळी. पुढचा प्रश्न बघा, नावे लिहा. अहमदनगरचा सुलतान निजामशहा, विजापूरचा सुलतान आदिलशहा, नरसीगावचे संत नामदेव. त्याच्या पुढे ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई, दासबोध लिहिणारे समर्थ रामदास स्वामी, ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर, फलटणचे घराणे निंबाळकर, मुधोळचे घराणे घोरपडे, लखुजी जाधवांची मुलगी जिजाबाई, मालोजी राजांची पत्नी उमाबाई. या पद्धतीने आपल्याला नावे लिहायची आहेत. दुसरा प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. मग बघा, इथे आपेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव आहे. उत्तर आहे आपेगाव. दुसरं बघा, समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी हनुमानाची मंदिरे उभारली. तिसरं, सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. चौथं, निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवरायांचा जन्म झाला. शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा 1645 साली घेतली. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी. आदिलशहाने चंद्रहार हा किताब मोऱ्यांना दिला. होता जिवा म्हणून वाचला शिवा. अफजल खान 12 वर्षे वाईचा सुभेदार होता. पुढचा प्रश्न आहे, सांगा पाहू. महाराष्ट्रातील कोणतीही 2 थंड हवेची ठिकाणे? महाबळेश्वर आणि माथेरान. खालील वंशावळ पूर्ण करा. बाबाजी, त्यांचे 2 पुत्र मालोजी, विठोजी. मालोजींचे हे 2 पुत्र शहाजी, शरीफजी आणि शहाजींचा पुत्र शिवाजी. पुढचा प्रश्न बघा, चूक की बरोबर ते लिहा. शहाजी महाराजांचे पुत्र शिवाजी महाराज. या पद्धतीने आपल्याला ही वंशावळ इथे लिहायची आहे. हा चार्ट पूर्ण करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, चूक की बरोबर ते लिहा. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. बरोबर. संत नामदेवाने संस्कृत भाषेत पदे लिहिली. चूक. मालोजीराजे शिवभक्त होते. बरोबर. शिवरायांचा जन्म रायगडावर झाला. चूक, कारण शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुढचा प्रश्न, शहाजीराजांना आदिलशहाने बंगळूरची जहांगीर बक्षीस दिली. बरोबर. दादाजी कोंडदेव कोंढाण्याचे सुभेदारही होते. बरोबर. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. बरोबर. पुण्याच्या उत्तरेस तोरणगड आहे. चूक. पुढचा प्रश्न बघा, नातेसंबंध लिहा. मालोजीराजे विठोजीराजे भाऊ भाऊ. शहाजीराजे लखुजीराव
जाधव जावई सासरे, शहाजीराजे शरीफजी भाऊ भाऊ, बाबाजीराजे विठोजीराजे वडील मुलगा. पुढचा प्रश्न आहे सांगा पाहू आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण. उत्तर आहे आताचे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. पुढचा प्रश्न खालील उद्गार कोणाचे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताबाई. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे समर्थ रामदास स्वामी. अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील जिजाबाई. आता शिवबाचे दोहोंचे 4 हात करायला पाहिजेत जिजाबाई. गड्यांनो मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का. हे वाक्य आहे शिवरायांचे उद्गार आहेत. हो राजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. सवंगडी मावळे. गड्यांनो आपला मार्ग ठरला. शिवराय. जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवरायांनी किल्ला घेतला असावा. शहाजीराजे. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. महाराष्ट्रावर कोणत्या सत्ता हुकूमत गाजवत होत्या. उत्तर आहे दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी या 4 सत्ता महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. पुढचा प्रश्न जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे. मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू काही वाघाची जाळीच होती म्हणून त्यांच्या वाटेला कोणी जात नसे. शिवरायांचे ध्येय कोणते होते. हिंदवी स्वराज्य स्थापन करणे हे शिवरायांचे ध्येय होते. सांगा पाहू प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे. सातारा. बघा इथे दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही जो किल्ला बनवणार आहात त्याचे चित्र इथे तुम्हाला रेखाटायचं आहे. तुम्ही खेळत असलेल्या पारंपरिक खेळांची नावे लिहा. मग त्याच्यामध्ये झिम्मा फुगडी, मल्लखांब, कुस्ती, कबड्डी, लपाछपी असे अनेक खेळ येतात. ओळखा आणि नावे लिहा. बघा समर्थ रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अमिताभ बच्चन. पुढचा प्रश्न पृथ्वीचा उपग्रह कोण. चंद्र. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये 4थीच्या गृहपाठामधील परिसर अभ्यास 1 आणि परिसर अभ्यास 2 याचा गृहपाठ सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.